नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पंचायत राज या टॉपिक बद्दल माहिती घेणार आहोत. तर भारताची ग्रामीण भागाची जी काही प्रशासनाची यंत्रणा आहे, शासनाची यंत्रणा आहे, ही पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून चालत असते. त्याला आपण म्हणतो त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. काय म्हणतो? त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. आता याच्यामध्ये जो खालचा स्तर आहे तो आहे ग्रामपंचायत, ज्या स्तराची आपण आज माहिती घेणार आहोत. तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आपल्याकडे आहे. तर एकूणच 73वी घटनादुरुस्ती आपल्याकडे करण्यात आली 1992 ला, आणि 1992 ला 73वी घटनादुरुस्ती करण्यात आल्यानंतर या पंचायत राज संस्थांना संविधानिक दर्जा किंवा आपण ज्याला म्हणतो घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. तर ही जी शिफारस होती, ही समिती काय विचारतात, ठीक आहे. तर वसंतराव नाईक समिती जी 1961 ला स्थापन झाली, ठीक आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर वसंतराव नाईक समिती, ठीक आहे, नाईक साहेबांच्या जी समिती आहे ही स्थापन झाली 1961 ला, आणि 1962 ला त्यांनी शिफारस केली की ठीक आहे आपल्या देशामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी. मग आता प्रश्न निर्माण होतो की ठीक आहे 1962 ला समितीनं शिफारस केली की त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असली पाहिजे. तर ठीक आहे, भारतातील कोणतं असं राज्य आहे की त्याने सर्वप्रथम ठीक आहे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था लागू केली? ते आहे राजस्थान. कोणतं आहे? तर राजस्थान या राज्यानं सर्वप्रथम अंमलबजावणी केली आपल्या राज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची. त्यानंतर बघा, ठीक आहे, ग्रामपंचायत. आता ग्रामपंचायतीच्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेचा सगळ्यात महत्वाचा घटक ते म्हणजे ग्रामपंचायत. कारण बघा, आपल्या गावची ग्रामपंचायत ही आपल्या गावामध्ये विविध विकास कामं करण्याचं काम करत असते. ठीक आहे, दिल्लीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या ठीक आहे मुंबईमध्ये जेवढं विधान भवन आणि तिकडे जेवढं लोकसभा महत्वाची, तेवढीच आपल्या गावासाठी ग्रामपंचायत महत्वाची आहे. तर एकूणच आज आपल्याला ठीक आहे ग्रामपंचायतीविषयी माहिती घ्यायची आहे. तर ग्रामपंचायतीचा जो प्रमुख असतो तो असतो सरपंच. बघा, आपण याला निवडून देतो, ठीक आहे. 2017 या वर्षी सरकारनं जनतेतून सरपंच निवडून द्यावा अशा संदर्भातली तरतूद केली होती, ठीक आहे. तर आता ती परत सरकार बदलल्यानंतर बदलवण्यात आली. आता तुम्ही जे गावातून सदस्य निवडून देतात, ते सदस्य त्या सदस्यांमधून एकाची त्या ठिकाणी काय करत असतात? सरपंच म्हणून निवड करत असतात. काय करत असतात? सरपंच म्हणून निवड करत असतात. ऍक्च्युली आता हे जे सरपंच पद आहे ना, हे सरपंच पद आरक्षित आहे, ठीक आहे. म्हणजे SC, ST, अदर VGNT आणि OBC वगैरे अदर बॅकवर्ड क्लास या जे काही मायनॉरिटीज आहे यांना त्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, या उद्देशाने हे सरपंच पद जे हे आरक्षित आहे. आता सरपंचानंतर ग्रामपंचायतीला एक उपसरपंच असतो, ठीक आहे. पण ते उपसरपंच पद जे ते आरक्षित नाही, सरपंच पद मात्र आरक्षित आहे, ठीक आहे. तर मग सरपंचाचे कर्तव्य काय आहे? तर गावाचे जे काही विकास कामं आहे, ठीक आहे, गावामध्ये जे काही विकास कामं केले जातात त्यांच्यावरती देखरेख ठेवणं, कर्मचाऱ्यांवरती देखरेख ठेवणं, ठीक आहे. त्यानंतर सरपंच, ठीक आहे, गावामध्ये ज्या ग्रामसभा असतात ना, ठीक आहे, ज्या वर्षातून 3 घेणं बंधनकारक आहे, ठीक आहे. वर्षातून 3 वेळा ग्रामसभा ही तुमच्या गावात झालीच पाहिजे, आणि त्या ग्रामसभेचं अध्यक्षस्थान पण हा सरपंच भूषवत असतो. येते एक लक्षात. म्हणजे सरपंच पद हे खूप महत्वाचं आहे. गावातील कोणतेही विकास काम सरपंचाच्या सहीशिवाय मंजूर होऊ शकत नाही, म्हणून सरपंच पद हे अत्यंत महत्वाचं आहे. सरपंचावरती गावाचा बराच विकास त्या ठिकाणी अवलंबून असतो. म्हणून योग्य व्यक्ती सरपंच झाला पाहिजे. यासाठी तुम्ही, ठीक आहे, तुमचं ज्यावेळेस वय 18 वर्ष होतं त्यावेळेस तुम्हाला भारतीय घटनेने काय दिलेलं आहे? मतदानाचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे योग्य व्यक्तीला मतदान केलं पाहिजे. अन्यथा आपल्या गावांच्या निवडणुका कशा होतात आपल्याला माहिती, ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी पैसे वाटले जातात, ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग केले जातात, परंतु याला बळी न पडता आपण निपक्षपातीपणे मतदान केलं पाहिजे, जेणेकरून ही जी व्यक्ती आहे, ठीक आहे, कोणती सरपंच हा त्या ठिकाणी चांगला व्यक्ती नियुक्त, आपण उच्च शिक्षित व्यक्ती आपण नियुक्त केला पाहिजे. म्हणजे या सरपंचाच्या जबाबदाऱ्या आहे ग्रामसभेचं त्या ठिकाणी अध्यक्षस्थान भूषवणं. ऐनवेळी जर कोणते विषय आले, ठीक आहे, ग्रामसभेला समजा ठीक आहे आरोग्यावरचा विषय घेतलेला आहे, परंतु ऐन वेळेत जर एखाद्या नागरिकांना किंवा सदस्यांना जर एखादा ठीक आहे शिक्षणावरचा विषय उपस्थित केला, तर तो विषय देखील त्या ठिकाणी ग्रामसभेमध्ये सामावून घेण्याचं काम जे ते कोण करतं? सरपंच त्या ठिकाणी करत असतो. म्हणून हे सरपंच पद इतकं महत्वाचं आहे. बघा, सगळ्या कर्मचाऱ्यांवरती नियंत्रण,
जर समजा तुमच्या गावची ग्रामपंचायत मोठी असेल आणि एखादा कर्मचारी, ठीक आहे, एखादा कर्मचारी जर ग्रामपंचायतमध्ये भरायचा असेल तर ते सुद्धा अधिकार त्या ठिकाणी कोणाला आहे? सरपंचाला आहे. हा ग्रामपंचायतीचा प्रमुख म्हणून, ठीक आहे, लोकांचा प्रतिनिधी म्हणून काम बघतो. त्यानंतर हा भाऊ पण अतिशय महत्वाचा आहे, ठीक आहे, कारण हा आहे प्रशासकीय अधिकारी, ठीक आहे, याला म्हणतात ग्रामसेवक. आता ठीक आहे, ग्रामसेवक हे जुनं नाव झालं, ठीक आहे, आता याला म्हणतात ग्राम विकास अधिकारी. प्रशासकीय भाषेत याला म्हणतात ग्राम विकास अधिकारी, ठीक आहे. तर हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो, ठीक आहे, हा प्रशासकीय अधिकारी असतो. सरळ सेवेतून ग्रामसेवक पद भरलं जातं, ठीक आहे. तर मग हा काय करतो? तर याच्याकडे बरेच काम असतात. तर त्या ठिकाणी जन्म मृत्यूच्या नोंदी ठेवणं असेल, त्यानंतर ठीक आहे आपल्या गावामध्ये ज्या ग्रामसभा आयोजित केल्या जातात, ठीक आहे, तर या ग्रामसभांचं इतिवृत्त ठेवण्याचं काम, ऍक्च्युली या ग्रामसभेमध्ये काय निर्णय झाले, ठीक आहे, ग्रामसभेमध्ये जे जे झालं, ठीक आहे, ते त्या ठिकाणी नोंदवून ठेवण्याचं काम. त्यानंतर जन्म मृत्यूच्या नोंदी, आणखी मग काही कामांचे आराखडे, ठीक आहे, विकास कामांचा आराखडा असेल, गावाच्या ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक असेल, तर हे सगळं करण्याचं काम कोण करतो? त्या ठिकाणी ग्रामसेवक करत असतो, ग्रामविकास अधिकारी करत असतो, आणि हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो, ठीक आहे. आणि ग्रामसभेचा देखील सचिव हाच असतो, ग्रामसेवक. म्हणजे हे दोन्ही पद अतिशय महत्वाची. तुम्हाला मी आणखी एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे, ठीक आहे, बघा आपल्याकडे एक कायदा आहे, ठीक आहे, RTI 2005, म्हणजे बघा RTI राईट टू इन्फॉर्मेशन 2005 जो कायदा आहे, माहिती अधिकार अधिनियम. जर समजा एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये एखाद्याने माहिती मागवली, ठीक आहे, ग्रामपंचायतीला या वर्षामध्ये किती निधी आला आणि तुम्ही तो कुठं खर्च केला, तर तो अर्ज स्वीकारण्याचं काम, म्हणजे हा माहिती अधिकारी पण आहे ग्रामपंचायतीचा, तो अर्ज स्वीकारण्याचं काम, त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही करण्याचं काम, लोकांच्या मागण्यांच्या संदर्भातील निवेदन स्वीकारण्याचं काम सुद्धा कोण करतं? ग्रामसेवक करत असतो. म्हणजे लोकांना त्या ठिकाणी माहिती, ठीक आहे, RTI वरती आपण स्पेशली, ठीक आहे, लेक्चर घेऊ, म्हणजे जेणेकरून आपल्याला, कारण हा सामान्य माणसाला, ठीक आहे, सामान्य माणसाचं अहिंसावादी शस्त्र आहे, ठीक आहे. RTIच्या माध्यमातून प्रशासनाकडून आपण बरीच माहिती त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर हे दोन पद अतिशय महत्वाचे. मग बाकीचे सदस्य असतात, ठीक आहे, काही गाव, ठीक आहे, 2-3 गावं मिळून सुद्धा एक ग्रुप ग्रामपंचायत असू शकते, किंवा जर त्या ठिकाणी लोकसंख्या जर जास्त असेल तर सिंगल त्या ठिकाणी ग्रामपंचायत पण असू शकते. म्हणजे सरपंच आणि ग्रामसेवक हे दोन्ही पद त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचे आहे. त्यानंतर ग्रामसभा. आता आपण बघितलं की वर्षातून 3 वेळा गावामध्ये ग्रामसभा होते. ग्रामसभेला जायचं, कारण ग्रामसभा ही तुमच्या गावाचं त्या ठिकाणी भविष्य ठरवणारी सभा आहे. तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये, ठीक आहे, ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये सहभाग घेण्याचा अधिकार असतो, कारण तुम्ही प्रौढ नागरिक, 18 वर्षापुढील जे नागरिक आहेत, ठीक आहे, ज्यांना मतदानाचा अधिकार आहे, ते प्रौढ नागरिक समजले जातात. आणि अशा सगळ्या नागरिकांना ग्रामसभेमध्ये, ठीक आहे, आपल्याकडे 15 ऑगस्ट 2 ऑक्टोबर अशा, ठीक आहे, या महत्वाच्या दिवशी त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये ग्रामसभेचं आयोजन केलं असतं, ठीक आहे. तर ह्या ग्रामसभेमध्ये त्या ठिकाणी सहभाग घेण्याचा अधिकार असतो. त्यानंतर बघा आता ग्रामपंचायतीचे कार्य काय, तर भरपूर कार्य गावामध्ये, ठीक आहे, विकास कामं, काही कार्य ही सक्तीचे, गावात त्या ठिकाणी रस्ते, गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणं, त्यानंतर विविध जे काही कामं असतील हे काय केलेले, सक्तीचे केलेले. आणि काही कामं जे येते ग्रामपंचायतींना काय ऐच्छिक स्वरूपाचे. मग समजा ग्रामपंचायतीला वाटलं की त्या ठिकाणी रस्ते किंवा गावाची जी काही दुसरी वेगवेगळे विकास कामं हे काय करायचे, हे त्या ठिकाणी ऐच्छिक स्वरूपामध्ये ग्रामपंचायत करू शकते. तर आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.